नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता इकडे घरी भाऊ झोपलेले असतात. त्यांना आता एकदम वाईट स्वप्न दिसतं. ते म्हणजे सावी कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकलेली आहे आणि ती खरंच संकटात अडकलेली सुद्धा असते. आता तेच एकदम घाबरून उठतात आणि आता एकदम पाणी पिण्यासाठी बघतात तर तिथे पाणीच नसतं. आता हे बघून इकडे ते बाहेर गडवा घेऊन जातात. तर त्यांना इकडे देवाच्या रूममध्ये इकडे अनुराधा ऑलरेडी तिथे बसलेली दिसते. आता इकडे ते तिथे जाऊन तिथेच बसतात. आता इकडे त्यावर अनुराधा बोलते, काय झालंय भाऊ, काही हवंय का तुम्हाला? त्यावर तिकडे ते बोलतात, नाही नाही अगं डोळाच लागत नव्हता, कसं तरी मन होतंय. त्यावर तिकडे ती सुद्धा बोलते की हो, मला असं वाटतं की माझी सावी कसल्या तरी संकटात आहे, तिला आपल्या मदतीची गरज आहे, पण काय करावं काही समजत नाहीये, म्हणून मी इकडे देवासमोर बसली आहे. त्यावर तिकडे भाऊ सुद्धा तेच बोलतात आणि बोलतात की खरंच सावी कुठल्या तरी संकटात आहे आणि म्हणून तिकडे ते दोघंही मिळून तिकडे सावीसाठी प्रार्थना करत असतात. दुसरीकडे तिकडे सावी तिथे ते मडकं घेऊन तिकडे पाण्यासाठी निघालेली असते. पण आता इकडे तिच्या वाटेमध्ये खूप अडथळे येतात आणि ते जे मडकं असतं तिच्या हातातलं ते तिथेच खाली पडून फुटतं. पण आता इकडे ती त्यातला एक तुकडा घेते आणि आता इकडे परत जात असते. आता इकडे ती विचार करते की काही झालं तरी त्या आजीने सांगितलं होतं की खूप वाटेमध्ये अडथळा येईल, पण मला थांबायचं नाहीये, काहीही करून मला माझ्या धैर्यांचा जीव वाचवायचाच आहे. आणि म्हणून तिकडे ती किती संकट आले तरी त्याच्यावर मात करून आता इकडे देवीचे मंत्र जपत आता इकडे ती तिथपर्यंत पोहोचते. पण मात्र आता इकडे तिला खूप सारे दार दिसतात. आता इकडे ती एक दार उघडून बघते तर तिथे काहीतरी एक म्हणजे चौरंग वगैरे असतं, त्याला फुलांनी सजवलेलं असतं आणि त्यावर एक मडकं ठेवलेलं असतं पाण्याने. आता इकडे ती बोलते, पण इतक्या सहजासहजी कसं काय मिळालं? त्या तर आजीने सांगितलं होतं की खूप कष्ट करावे लागेल, खूप अडथळा येईल, तर हे नसेलच. आणि आता इकडे तिच्या समोर एक दुसरं दार दिसतं, ते म्हणजेच एकदम पचरंगी धाग्याने बांधलेलं असतं आणि त्याच्या समोरच एक त्रिशूल असतो. आता इकडे ती त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते तर एकदम तिला करंट लागल्यासारखं होतं आणि एकदम ती दूर पळत असते. आता इकडे ती काही झालं तरी आता इकडे ती देवीचं म्हणजे खूप मोठ्याने जप करते आणि बोलत असते की काही अडथळा आला तरी मला वाटतंय की याच दरवाजा मागे ते पाणी असेल. आणि म्हणून तिकडे ती जोरात बोलते की आईचा उदो उदो. आणि तिकडे ती ते तो जो दोरा बांधलेला असतो तिकडे ती तोडण्याचा प्रयत्न करते. जशी जशी ती दोरा तोडत असते तसा तसा तिकडे एकदम हवा धुवून सुटत असते. तिथले जे काही पण सामान असतात एक एक कडून सगळं काही पडत असते, पूर्ण धूळ धूळ होत असते. आणि इतकंच नाही तर खूप अशी हवा धुवून वारा सुटलेली असते. तिला काही समजत नसतं. पण आता इकडे ती कशी बशी का होईना ते सगळे काही धागे दोरे आता तिकडे काढते आणि तिथे फेकते आणि ते त्रिशूळ इकडे डोक्याला लावते. जसं ती त्रिशूळ डोक्याला लावते तसं ते काहीतरी चमकल्यावानी होतं आणि आता एकदम ती जोरात दार उघडण्याचा प्रयत्न करते. आता इकडे ती आतमध्ये जाते, तिथे काहीच नसतं. आता इकडे ती विचार करते, पण इथेच तर पाहिजे होतं ना ते पवित्र पाणी. आणि म्हणून तिकडे ती तिथली जी मशाल असते जळलेली ती तिकडे मशाल घेते आणि तिकडे सगळीकडे शोधत असते की ते पाणी नेमकं कुठे आहे म्हणून. आता इकडे ती एक एक करून तिकडे शोधण्याचा प्रयत्न करते आणि सरळ आता इकडे खाली येते. आता इकडे खाली आल्याबरोबर तिला दिसतं तर तिथे एक पिंड असते. तिला आठवतं की आजीने सांगितलं होतं की त्या महालामध्ये एक तुला पिंड दिसेल आणि तू तिथे गेली की समोरचा रस्ता बाकी ते तिथूनच तुला माहिती पडेल. आता इकडे ती तिथे जाते आणि तिकडे ती देवासमोर प्रार्थना करते की देवा, मी खूप संकट काढून इथपर्यंत पोहोचली आहे की धन्यवाद. आणि आता इकडे ती ते पिंडीवर असलेल्या त्या गडूमध्ये बघते तर त्यात काहीच पाणी नसतं. आता इकडे त्यावर ती बोलते, देवा असं कसं, मी इतक्या दुरून माझ्या धैर्यांना वाचवायसाठी मी इथे आली आहे. देवी आई, तू माझं असं मन निराश नको करू, प्लीज माझ्या धैर्याला वाचवण्यासाठी काहीतरी मदत कर, आता तूच काहीतरी या सगळ्यामधून मार्ग काढ. अशी आता इकडे ती बोलून तिकडे जोरजोरात रडत असते. आता एकदम तिथे मशाल घेऊन एकदम खाली बसते. आता इकडे तिला काहीतरी जाणवतं की त्या मशाला खाली काहीतरी वाचतीये, म्हणजेच खाली जमिनीमध्ये. आता इकडे ती विचार करते की इथे काय असेल. आता इकडे ती ते मशाल एका जागेवर खोसते तिथे आणि एकदम हाताने स्वच्छ करते तिथे खाली जमिनीवर. त्यावर आता इकडे त्यावर लिहिलेलं असतं की ते पाणी मिळवण्यासाठी कशी कशी तपस्या करायची. आता इकडे जसं जसं लिहून असतं तसं सावी सगळं करते. म्हणजेच तिथे एक साईडने ती मशाल खोसते आणि आता इकडे ती सगळं काही पिंडीवरचा कचरा, तिचा आजूबाजूचा कचरा सगळं काही साफ करते. आता इकडे तिथे एक मोठी पेटी असते, त्यात दिवे वगैरे ठेवलेले असतात. तिथे दिवे वगैरे पेटवते आणि आता इकडे ती तिची तपस्या चालू करते. आता इकडे घरी ते आजी आणि आजोबा इकडे धैर्यावर त्यांची उपचार करतच असतात. पण आता इकडे धैर्याचा जो असतो दिवसेंदिवस म्हणजेच तासानतास आता इकडे त्याची हालत बिघडतच जात असते. त्यावर आजोबा बोलतात, तू सांगितलं म्हणून इकडे याला हातमध्ये घेतलं होतं, मी म्हटलं होतं की नको घेऊ. अगं आपला पोरगा आपल्याला आपण वाचवू शकलो नाही तर याला काय वाचवणार. अगं हे बघ, आता याचं अंग तापतच चाललंय आणि याच्या तोंडातून फेस चाललंय. अगं हे चांगले लक्षण नाहीये.
आता इकडे त्यावर ती बोलते की असं काय करताय हो तुम्ही, देवावर विश्वास ठेवा आणि ती पोरगी म्हणजेच आपली सावी लवकरच त्याच्यासाठी ते पाणी आणेलच. आता इकडे सावी जी असते ती तिकडे दिवे वगैरे पेटवून आता इकडे तिचे तपस्या चालू करते, म्हणजेच तिचे जाप मंत्र चालू करते. आता इकडे जोरदार हवा येते आणि सगळे दिवे विझून जाते आणि आता इकडे पूर्ण कचरा होतो. आता हे बघून इकडे ती बोलते, माहिती आहे मला तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना, पण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मी हरणार नाही, मी माझी तपस्या चालूच ठेवणार, अशी ती देवाकडे बोलत असते. आता इकडे ती म्हणजेच 10 वेळा ते इकडे उठते, दिवे पेटवत असते. पण आता या सगळ्यांमध्ये ती जी मशाल असते तीच विझते आणि आता इकडे ती विचार करते की काही झालं तरी मला सकाळपर्यंत पहाटेपर्यंत ही तपस्या चालूच ठेवावी लागेल, नाहीतर मला पाणी मिळणार नाही. आणि म्हणून आता इकडे एकच दिवा चालू असतो. आता इकडे ती एक दिवा घेते आणि तिच्या पदराच्या सहाय्याने ती त्याला झाकण्याचा प्रयत्न करते. आता या सगळ्यांमध्ये तिला खूप त्रास होत असतो, पण आता इकडे ती काही झालं तरी त्या दिव्याला विझू देत नाही आणि आता इकडे ती तिच्या जप मंत्र चालूच ठेवते. आता इकडे घरी जी असते, आता इकडे ती आजी म्हणजेच आता इकडे आजी आजोबा खूप प्रयत्न करतात की धैर्याला लवकरात लवकर बरं वाटावं, पण त्याची तासात इकडे जी हालत असते ती वाईटच होत असते. आता इकडे त्यावर ते बोलतात की देवा, आम्ही आमच्या लेकाला नाही वाचवू शकलो, आता याला सुद्धा गमावणार का, आणि पहाट होत चाललीये तरी सुद्धा अजून सावी पाणी घेऊन आली नाहीये, म्हणजे तिला सुद्धा गमावणार का. आता असंच म्हणून इकडे ते रडत असतात. आता इकडे ती आजी त्या दिव्याला बघत असते, ती बोलते अहो दिवा फडफडतोय. त्यावर आता इकडे धैर्य जो असतो तो एकदमच त्याची हालत गंभीर होत असते, एकदम त्याच्या तोंडातून फेस वाहत जात असतो. आता इकडे तो दिवाही बसतो. आता इकडे ते आजोबा पोरा करत असतात आणि एकदम श्वास तो थांबवून देतो, म्हणजे सोडून देतो. आता इकडे त्यांनी अखेर धैर्याला गमावलेलं असतं. आता इकडे सावी तिथेच पडलेली असते. आता एकदम हे तर रडत असतात. आता एकदम सावी तिथे येते आणि बोलते की काय झालंय, तुम्ही काय रडत आहात. त्यावर आता इकडे ते बोलतात की माफ कर पोरी, आम्ही पुन्हा अपयशी ठरलोय. अगं तुझ्या कुंकवाला मी नाही वाचवू शकलो, तुझ्या धैर्याला मी नाही वाचवू शकलो, तो गेलाय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तिला खूप मोठा धक्काच बसतो. आता इकडे ती बोलते नाही, असं नाही होऊ शकत, तुम्ही मला बोलले होते की सकाळपर्यंत पहाटेपर्यंत तू पाणी घेऊन ये, त्याशिवाय धैर्याला बरं वाटणार नाही. आता मी हे पाणी आणलंय ना, तुम्ही हार मानली असेल पण मी मानणार नाही, आणि आता हे धैर्य पाणी पिल्याबरोबर ते एकदम बरे होणारच. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती पाणी वगैरे देते. पण आता हा भाग इथे संपतो. आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे धैर्याने त्याचा श्वास तर थांबवलेला आहे आणि तो काही जागा झालेला नाहीये. आता हे पाहून इकडे सावी जी असते आता इकडे ती परत त्या पिंडीजवळ येते आणि तिचा जाप म्हणजेच तिचा आता कठीण परीक्षा चालू होते. ती म्हणजेच आता इकडे ती हातावर दिवा लावते, म्हणजेच कापूर पेटवते आणि आता इकडे ती मंत्र जाप करत असते. तिच्या हाताला खूप दुखापत सुद्धा होते, पण आता इकडे ती काहीच विचार न करता ती फक्त धैर्याचा विचार करत असते आणि या सगळ्यांमधून धैर्य लवकरात लवकर बरं व्हावं हेच विचार करते. पण अखेर इकडे धैर्याने जो असतो तो त्याचा श्वास सोडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय, या सावीच्या कठीण या परीक्षेनंतर धैर्य जागा होईल का,